नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही आता रिसेंटली बघितलं असेल की 25 तारखेला पुणे मंडळातले जी 792 घरासाठीची तातबडे या ठिकाणचा जो फेज 2 आहे त्याची लॉटरी ड्रॉ झाला. जो की आपण बघितलं तर त्याच्या लॉटरी ड्रॉमध्ये जेव्हा म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील आहेत, त्यांनी सांगितलं की हा लॉटरी ड्रॉ त्यांनी 8 ते 10 दिवसांच्या कालावधी अगोदर घेतला की जेणेकरून लोकांचे पैसे अडकलेले असतात. पण आत्ता आपण जर बघितलं तर मुंबई मंडळासाठीचे जे लॉटरी ड्रॉ आहे त्याची अजून डेट फायनल झालेली नाही आहे. त्याच्याबद्दल ऑफिशियल असं काहीच अपडेट आलेलं नाही आहे. जर आचारसंहिता संपलेली आहे तर नक्कीच जेवढे काही ॲप्लिकंट आहेत, आपण जर बघितलं तर 75,000च्या आसपास जवळपास ॲप्लिकेशन आलेले आहेत, जे की अनामत रक्कम भरलेली आहे तेवढ्या सगळ्या लोकांनी. त्याच्याबद्दलही अजून ऑफिशियल अपडेट आलेलं नाही. आज जर आपण बघितलं तर आचारसंहिता संपून 2 दिवस झालेले आहेत आणि पुणे मंडळाची जी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठी जी जाहिरात आलेली होती त्यालासुद्धा ह्या आचारसंहितेमुळे ड्यू टू मॉडेल कोड ऑफ कंडक्टमुळे आचारसंहितेमुळे तीसुद्धा पोस्टपोन केलेली होती आणि त्याची जी नवीन डेट आहे ॲप्लिकेशन किंवा बुकिंगसाठीची, त्याबद्दलसुद्धा अजूनही कुठलंही ऑफिशियल अपडेट आलेलं नाही आहे. खूप सारे लोकं, कारण ही ऑलरेडी 2 वेळा एक्सटेंड झालेली आहे डेट आणि बरेचसे लोकं त्या घरांसाठी किंवा त्या स्कीम लोकांनी बघितलेल्या आहे आणि अपेक्षा आहे लोकांना की त्याचं बुकिंग किंवा ॲप्लिकेशन करावं. पण अजून सुद्धा त्या ज्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठीच्या स्कीम आहेत त्यांच्यासाठीचे जे ॲप्लिकेशन आहे त्याचे डेट्स आलेले नाही. आपण जर बघितलं तर मुंबई मंडळासाठीच्या ॲप्लिकेशन संदर्भात एक लोकमतमध्ये 19 जूनला एक जी जाहिरात आलेली होती त्यामध्ये सांगितलेलं होतं की आचारसंहिता संपल्यावर त्याचं जे तारीख स्थळ आणि जाहीर होणार आहे. पण अजून अद्यापही जाहीर झालेलं नाही. आज जर आपण बघितलं तर 27 जून आहे आणि 25 जून ही अंतिम तारीख होती आचारसंहितेची. त्यानंतर अपेक्षित होतं म्हाडाकडून अपडेट्स यावं, पण तरीही अजून शक्यता आहे की पुढच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये याबद्दल अपडेट येईल. जेव्हा कधी अपडेट येईल नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण म्हाडाकडून जी आहे ह्या गोष्टींची थोडंसं नियोजन करणं अपेक्षित आहे, कारण इतके सारे लोक त्या घरांसाठी अपेक्षा लावून बसलेले असतात. किंवा मुंबई मंडळाचं जर म्हटलं तर लोकांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यांचे जे काही अनामत रक्कम आहे त्यांनी ती अडकवलेली आहे. ज्या अनामत रक्कमेसाठी ते लॉटरी ड्रॉची वाट बघत आहेत. तर नक्कीच म्हाडाकडून ह्या गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा कधी अपडेट येतील नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा रेग्युलर अपडेट्ससाठी. थँक्यू.